शमशुद्दीन कादरी दर्गा बोपडी मुंबई पुणे रोड मेट्रो रेल्वे स्टेशनच्या खाली हा दर्गा गेले 150 वर्षापासून तिथं आहे। या दर्ग्याच्या संदर्भात कोणाचीच तक्रार नाही आहे। हा दर्गा जेव्हा रोडमध्ये आला तेव्हा मेट्रोच्या पेलेरमध्ये आल्यानंतर सुद्धा रोड विभागाने पथ विभागाने कुणी तक्रार केली नाही आहे। हा दर्गा अनेक वर्ष आपण त्या रोडला बघतो होतो, मधी बरोबर आलेला आहे, परंतु या ठिकाणी आज या दर्ग्यावर पाट 3-3:30 वाजता पोलिसांच्या ताफ्यासह मोठी कारवाई या ठिकाणी केलेली आहे। उपमहापौर म्हणून मी त्या वार्डाचा नगरसेवक आहे, उपमहापौर आहे। आम्ही तिन्ही नगरसेवक आणि आम्हाला कोणालाही याची माहिती न देता ही कारवाई झालेली आहे। खरं म्हणजे एक उपमहापौर म्हणून आणि नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला याबद्दलची माहिती देणं गरजेचं होतं, परंतु तशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आम्हाला दिली गेली नाही आहे। आणि ज्यावेळेस आम्ही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, रात्री आम्हाला कळालं कारवाई होणार, त्यावेळेस बनकर साहेब म्हणाले मी झोपलेलो आहे, अशी कुठली कारवाई होणार नाही आहे। अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर मी बोपडीतील नागरिकांना सांगितले की असं होणार नाही काय, पण तरीसुद्धा यांनी आम्हाला अंधारात ठेवून ज्या पद्धतीने ही कारवाई केली त्या कारवाईचा आम्ही निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी हा जो दर्गा आहे, हा दर्गा हिंदू आणि मुस्लिम याचा ऐक्याचं प्रतीक आहे, एक सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे। आणि म्हणून अनेक वर्ष या दर्ग्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळे गुण्यागोविंदाने या ठिकाणी जात असतात। या ठिकाणी हा दर्गा खूप छोटा आहे, ज्यामुळं परंतु खूप जुना दर्गा असल्यामुळं त्या दर्ग्याला एक महत्त्वसुद्धा आहे। महापालिकेने त्याला राज्य शासनाने दर्जा त्या दर्ग्याला या ठिकाणी दिलेला आहे। त्या दर्ग्याकडे सगळ्या परवानग्या आहेत, रीतसर सगळ्या परवानग्या, तरीसुद्धा नोटीस न देता अशा पद्धतीने कारवाई करणं ही एक दादागिरीच आहे। अशा पद्धतीच्या पुण्याच्या शांततेला कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न प्रशासनातून झालेला दिसतोय, हे बरोबर नाही। एक आम्ही फुलेशाह आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून त्या परिसरामध्ये काम करत असतो। अशा परिस्थितीत लोकांना असं वाटतं उपमहापौर म्हणून वाडेकरांना माहीत असेल ही कारवाई होणार आहे, परंतु आम्हाला कुठलीही माहिती नाही आहे। आणि या संदर्भात पुणे महापालिकेच्या सभागृहामध्ये ज्या दिवशी सभागृह चालू होईल त्या दिवशी अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी आहेत बनकर, त्यांना आम्ही या संदर्भातला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। मग या शहरातले अनेक दर्गे, अनेक मंदिरे, अनेक गोष्टी आहेत, याच्यावर कारवाई का होत नाही हाही प्रश्न निर्माण होतो मला। परंतु आमची कधी भावना राहिली नाही ह्याचं पाडा त्याचं पाडा, आम्ही कधी कोणाबद्दल बोलत नाही, परंतु जो दर्गा कोणाला त्रासदायक नव्हता। या ठिकाणी शिवशंकर स्वामी नावाचे कोण कार्यकर्ते आहेत, त्यांनी या संदर्भातली काही तक्रार नोंदवली होती, परंतु स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी यांनी कुणी या संदर्भात तक्रार नोंदवली नाही आहे। तरीसुद्धा या दर्ग्यावर एवढी तत्परता दाखवून कारवाई केली, याचा निषेध करावा तेवढा कमी। आणि म्हणून या ठिकाणी बोपडीतील तमाम नागरिक, पुणे शहरातील तमाम नागरिक या दर्ग्याच्या कारवाई संदर्भात त्यांनी माझ्याकडे नाराजगी व्यक्त केलेली आहे। आणि आम्हीसुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून, पुण्याचा उपमहापौर म्हणून, जर लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता शासनाने कारवाई केली असेल ते त्याचा जाब जीबीमध्ये विचारला जाईल। सर, हे रात्री पाडणं म्हणजे लिगली आहे का? 3 वाजता पाडणं म्हणजे कायद्यात बसतं? रात्री 3 वाजता पाडणं हे बरोबर नाही आहे। त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन जर त्यांनी सांगितलं असतं की हा दर्गा बाजूला सरकवा, संवादातून काही चर्चा आली तर नक्कीच या संदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी मदत केली असती, ट्रस्टीला देखील आम्ही सांगू शकलो असतो, परंतु न कोणाला सांगता सकाळी 3:30 वाजता अचानकपणे त्या दर्ग्याला पाडण्यात आलं, तो दर्गा उद्ध्वस्त करण्यात आला, हे बरोबर नाही आहे। हा दर्गा हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्याचं प्रतीक आहे, तिथं सर्व धर्मीय लोक त्या दर्ग्यामध्ये जातात नाही का, आणि त्या दर्ग्याची अडचणच नाही आहे, तक्रारच नाही आहे। अशा दर्ग्यावर अशा पद्धतीने कारवाई करणं हे योग्य नाही आहे। रात्री पण म्हणजे असं आहे का लिगली रात्रीचं पाडलं किंवा ऑफिशियल वेळेत पाडलं पहिलं? ऑफिशियली रातचं कोण पाडतं रे? तेच ना कधीच ना पाडत। रातचं येऊन सगळे झोपल्यानंतर दबंगिरी होती। हां, जर दिवसा पाडला असतं तर आंदोलन झालं असतं, लोक आले असते, म्हणून ते रातची कारवाई अशी केली असेल, परंतु ही कारवाई करणं म्हणजे बरोबर नाही ना। आणि त्यांनी आम्हाला आमच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो की अरे आम्ही उपमहापौर आहोत, यांना माहिती असेल हे नगरसेवक, यांना वार्डातल्या शहरातल्या नगरसेवकाच्या कुठल्याही वार्डामध्ये अशा पद्धतीची कारवाई करत असताना त्या नगरसेवकाला विश्वास